14 एप्रिल 2025चा दिवस होता. डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम संपला होता. सर्वजण आपल्या घराकडे जात होते. कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे उपस्थित होते. तेव्हा नागेश त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, साहेब, माझ्या भावाला कुणीतरी मारलंय. साहेब, माझ्या घरी चला. पोलीस उपनिरीक्षक लोखंडे थोडाही विलंब न करता नागेशला सोबत घेऊन घरी पोहोचले. तेव्हा सुनील हा रक्ताच्या थारोळ्यात दिसला. तोवर घटनास्थळी नागरिक दाखल झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह बिलोली ग्रामीण रुग्णालयात तपासासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली, पण त्याची हत्या कुणी केली याचा तपास लागत नव्हता. दरम्यान अंत्यसंस्कार करत्यावेळी त्याचा लहान भाऊ हसताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने एक धक्कादायक माहिती दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. भावाने भावाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली नावाचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये आंबेडकर नगर हा परिसर सर्वांनाच परिचित आहे. याच भागात सुनील प्रल्हाद लाखे आणि नागेश प्रल्हाद लाखे हे दोन भावंडे राहत होते. ही दोन भावंडे लहानपणापासूनच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होती. त्याचा सुनील मोठा तर नागेश छोटा होता. सुनील हा लहानपणापासूनच शांत स्वभावाचा होता. लहानपणी सुनील नागेशला आपल्या कडेवर बसून गावभर फिरवत होता. मोठा भाऊ म्हणजे मोठाच असतो. तो दयाळू असतो, मायाळू असतो. तो कष्टाळू असतो. जीवाला जीव लावणारा केवळ मोठा भाऊच असतो. तर लहान भाऊ थोडा बेफिकीर असतो. ही भावंडे देखील अशीच होती. नागेश हा जरा उद्धट स्वभावाचा व आडमोठ्या वागणुकीचा असल्यामुळे त्याची तेवढी परिसरात ओळख नव्हती. मात्र सुनीलचा भाऊ म्हणून काही जण त्याला ओळखत होते. जेमतेम गरीब कुटुंबातील हे दोघे लहानाचे मोठे झाले, करते सवरते झाले. सुनील हा गरीबच राहिला, भेटेल ते काम करत राहिला. मात्र नागेश पुढे जात होता. काही दिवसांनी नागेशचे लग्न झाले. घरी नवीन सून आली. घर गजबजून गेले. घरात वहिनी आल्यामुळे सुनील खुश होता. तेव्हा सुनीलने सांगितले, हे बघ नागेश, तू जरा तिरसट स्वभावाचा आहे. तुझी बायको ही एक चांगल्या घरची आहे. नीट वाग, मी आहे तुझ्या पाठीशी. तेव्हा बरं अण्णा म्हणून नागेशने मान हलवली होती. दिवसामागून दिवस जात होते. काही काळाने त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्याने या दोघा भावांना अतिशय दुःख झाले. आईवडिलांचे छत्र हरवले तरी सुनील हाच आईबाप होऊन नागेशला भक्कम साथ देऊ लागला. बिलोलीपासून काही किलोमीटर अंतरावर वडिलोपार्जित थोडीफार शेतजमीन आहे. परंतु शेतीत काही पिकत नसल्याने तेवढे मन शेतीमध्ये नव्हतेच. सुनील हा आता खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करून आपली उपजीविका भागू लागला. जसे जसे दिवस जात होते तसे तसे शेत व जमिनीचे भाव वाढू लागले. त्यामुळे सुनील व नागेश यांच्या शेतजमिनीला आता चांगला भाव आला होता. सुनील ड्रायव्हरचे काम करत असल्याने 2-2 महिने तो घरी येत नव्हता. शक्यतो सुनीलचे बाहेरगावीच राहणे होत असायचे. तो गावात परतला तर भाऊ नागेशची काळजी घेत होता. मात्र ही बाब नागेशच्या बायकोला पटत नव्हती. सुनील याकडे मुळीच लक्ष देत नव्हता. सुनीलचे अजून लग्न झाले नव्हते. आता त्याचे काही लग्न होणार नव्हते. कारण लग्न करण्यासाठी पुढे होणारे त्याचे आई वडील या जगात नव्हते. या सगळ्याचा अंदाज घेऊन नागेशचे कान त्याच्या बायकोने भरले. आता सुनीलचे सर्व काही आपलेच करून घ्या, त्याचं काही खरं नाही, ही पत्नीची गोष्ट नागेशच्या डोक्यात शिरली. लगेच नागेशने भाऊ सुनीलला संपूर्ण मालमत्तेची वाटणी करून देण्यास सांगितले. त्यावर सुनील म्हणाला, अरे वेड्या, हे सर्व तुझेच आहे. मला काहीच नको. तुझ्या खुशीत माझी खुशी आहे. वाटणीच्या कशाला मागे लागलास? पण नागेश काही ऐकायला तयार होईना. नाही, मला आत्ताच वाटा हवाय, असा आग्रह नागेश करू लागला. यातून भावाभावामध्ये वादाची ठिणगी पडली. या भांडणात नागेशच्या बायकोने सहभाग घेतला आणि भांडणाचा भडका उडायला वेळ लागला नाही. वाद इतका वाढला की नागेश मोठा भाऊ सुनीलच्या अंगावर धावून गेला. दोघा भावामध्ये झटापट सुरू झाली. नागेश हा शरीराने दणकट होता. त्याने सांभाळ करणाऱ्या मोठ्या भावालाच मारहाण केली
हा सुनीलसाठी मोठा धक्का होता. त्याने घर सोडले आणि आपल्या कामावरील गावाकडे निघून गेला. दोन भावातील नाते जणू संपूनच गेले होते. त्यानंतर कधीही नागेशने साधा फोनही त्याला केला नाही. सुनील याला बाहेरगावी राहून कंटाळा आला होता. अखेर सुनीलने बिलोली गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुनील घरी येताच नागेशच्या बायकोची किटकिट चालू झाली. दिनांक 16 एप्रिल 2025चा दिवस उगवला होता. सकाळी नागेशच्या बायकोने भांडे आपटायला सुरू केले होते. ती नागेशला सांगत होती, तुम्ही काय बी करा, हा तुमचा भाऊ बाहेरगावी गेला तर लवकर येत नाही, त्यामुळे तुमच्या वाटणीचा हिशोब आजच करा. दिवस संपला, रात्र झाली. नागेशच्या बायकोने त्याचे डोके इतके गरम केले होते की तो चांगलाच तापला होता. तावातावाने तो सुनीलच्या रूमकडे निघाला. तेव्हा रात्रीचे साधारण 11:15 वाजले होते. सर्व वातावरण अगदी शांत होते. नागेश सुनीलजवळ पोहोचला. उठ हरामखोरा, झोपलास का, असे नागेश बोलताच सुनील झोपेतून उठला. त्याने विचारले, काय झाले. त्यावर नागेश बडबडू लागला, लई गळा काढतोस काय, माझ्या बायकोला घाणघाण शिव्या का देतोस. तेव्हा सुनीलने सांगितले, तीच मला शिव्या देत असते आणि तू आता बायकोची बाजू घेतोस काय. हे ऐकताच नागेश सुनीलच्या अंगावर धावून गेला आणि शर्टाची कॉलर धरली. पाहता पाहता दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. नागेश हा शरीराने दणकट होता, तर सुनील हा अगदी सडपातळ असल्यामुळे सुनील हा नागेशचा प्रतिकार करू शकत नव्हता. त्यामुळे नागेश सुनीलला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. सुनीलच्या डोक्याला जबर मार लागला होता, परंतु भाऊ नागेशला त्याची दया आली नाही. त्याने घरातील धारदार चाकू काढला आणि सुनीलवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. सुनील जोराने ओरडला, मात्र त्याच्या ओरडण्याचा आवाज कोणाच्याही कानी पडला नाही. काही वेळातच सुनील रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण होऊन पडला. नागेश आता चांगलाच घाबरून गेला. सुनील तर मेला, आता याला लपवायचं कसं याचा विचार करत त्याने घरातील सांडलेले रक्त पुसून घेतले. कुणी घरात आले तर त्यांना खुनाची शंका येऊ नये यासाठी नागेशने कपटी योजना आखली होती. सर्व नियोजन करून नागेश अंधाऱ्या रात्री घराबाहेर पडला आणि त्याने पोलिसांना सांगितले, माझ्या भावाचा खून केला आहे. परंतु पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले. तेव्हा त्याने आपणच खून केला असे पोलिसांना सांगितले. त्यावरून बिलोली पोलिसांनी नागेशला ताब्यात घेतले. महेश सुनीलची फिर्याद देण्यासाठी कुणीही समोर येत नसल्यामुळे पोलिसांनाच फिर्याद द्यावी लागली. त्यावरून संशयित आरोपी सुनील प्रल्हाद लाखे वय 42 याच्यावर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.